दोन ओळी अशा म्हणून दाखवतो ज्या कॉलेज जीवनामध्ये प्रेमाच्या कविता म्हणल्या, त्याच्यामुळे मला दोनच ओळी ते आधी म्हणायच्या. कॉलेजात तुझ्या वाकडावर बसायची, ते वाकडच मी चोरून आणले. कॉलेजात तुझ्या वाकडावर बसायची, ते वाकडच मी चोरून आणले. आणि त्याच वाकडावर माझ्या बायकोला देवघर मांडले. त्याच वाकडावर माझ्या बायकोला देवघर मांडले. कधी वेळ भेटला एखादा तर मी पाहत असतो त्या बाकडाकडे. बिचारी माझी बायको म्हणते, काय मागता हो तुम्ही माझ्यासाठी देवाकडे? बायको म्हणते, तुम्ही काय मागता हो समाजाकडे देवाकडे? आता मी माझ्या कवितेकडे येतो. दोन गोष्टी असतात, एक क्रियाक्रम आणि एक कार्यक्रम. कार्यक्रमाला काय असतात, क्रियाक्रमाला काही नसतं, क्रम एकच असतो. तर जाऊ द्या असो. माझी एक कविता आहे, कवितेचं नाव आहे माझ्या राजा. आपल्यानीच फितुरी केली स्वराज्याची माती झाली, राजा माझा पकडला गेला, साखळदंडाने बांधला गेला. आपल्यानीच फितुरी केली स्वराज्याची माती झाली, राजा माझा पकडला गेला, साखळदंडाने बांधला गेला. गर्दी झाली बघायला ज्याने जीवन फाडलं होतं वाघाला. गर्दी झाली बघायला ज्याने जीवन फाडलं होतं वाघाला. तलवार प्रत्येकाच्या हाती होती. अरे साखळदंडाने बांधलेल्या माझ्या राजाची अजून त्यांना भीती होती. तलवारी सर्वांच्या हाती होती, कारण साखळदंडाने बांधलेल्या माझ्या राजाची अजून त्यांना भीती होती. औरंगे आला आणि म्हणाला, हजारो माझे सैनिक आणि हा मुघल सम्राट तुझ्या पुढे उभा आहे. औरंगे आला आणि म्हणाला, हजारो माझे सैनिक आणि हा मुघल सम्राट तुझ्या पुढे उभा आहे. जीवनदान देतो तुला, स्वराज्य कर माझ्या हाती एवढी तुझ्यासाठी उभा आहे. जीवनदान देतो तुला, स्वराज्य कर माझ्या हाती एवढी तुझ्यासाठी उभा आहे. त्यावर कवितेला हसले आणि म्हणाले, अरे तुझे सैनिक म्हणजे आमच्यासाठी पाखरांचा थवा आहे. अरे तुझे सैनिक म्हणजे आमच्यासाठी पाखरांचा थवा आहे. आणि तू कसला मुघल सम्राट, तू तर विस्तेवरी फडफडणारा दिवा आहे. अरे तू कसला सम्राट, तू तर विस्तेवरी फडफडणारा दिवा आहे. स्वराज्य आमचा प्राण, तो नसेल तर हा ध्येय कुणाला हवा आहे? स्वराज्य आमचा प्राण, तो नसेल तर हा ध्येय कुणाला हवा आहे? अरे साखळदंडाने बांधलेला माझा राजा छत्रपती शिवांचा छावा आहे. अरे साखळदंडाने बांधलेला माझा राजा छत्रपती शिवांचा छावा आहे. औरंग्या कडकडला, सैनिकावर भडकला. चापकाने याला फोडा, बोटावरची नख काढा, पण याचा स्वाभिमान फोडा. औरंग्या कडकडला, सैनिकावर भडकला. चापकाने याला फोडा, बोटावरची नख काढा. सैनिकांनी खूप मारले, जखमेवरती मीठ चोळले, पण महाराज धर्म मारल्याशिवाय काहीच नाही बोलले. प्रत्येक जण येत होता, मारून थकत होता, पण आसूचा एक थेंब पण जमिनीवर पडत नव्हता. प्रत्येक जण येत होता, मारून थकत होता, पण आसूचा एक पण जमिनीवर थेंब पडत नव्हता. धर्म बदला असा तिथला सैनिक विनवणी करत होता. धर्म बदला असा प्रत्येक सैनिक तिथला विनवणी करत होता. पण माझ्या राजाचा स्वाभिमान मात्र तुटत नव्हता. आणि हे पाहून औरंगाच्या शरीरभर घाम मात्र फुटत होता. पण माझ्या राजाचा स्वाभिमान केला. पण माझा राजा अजूनही स्वाभिमानाचा आटोपा होता. मित्र असावा तर असा शत्रूच्या छावणीतही आपल्या राजाचे गुणगान गात होता. औरंग्या विचार करत होता, काय आहे या मातीत? शुभट शिरला बराडे अशा अफजल खानाच्या छातीत. त्याच फाडला आणि तिथंच काढला. आज पण त्याची कब्रतेची साक्ष आहे. अरे रक्ताची होळी खेळणारा माझा राजा छत्रपती शिवांचा अंश आहे. रक्ताची होळी खेळणारा माझा राजा छत्रपती शिवांचा अंश आहे. औरंग्याने माणुसकीला काळे फासले, माझ्या राजाचे डोळे फोडले. हात फोडले, जीभ छाटली, शरीरापासून धड वेगळे केले. औरंग्याने माणुसकीला काळे फासले, माझ्या राजाचे डोळे फोडले, हात फोडले, जीभ छाटली, शरीरापासून डोळे वेगळे केले. हजारो पुत्रांनी मिळून एका वाघाला होतं मारले. पण माझ्या राजाचा स्वाभिमान त्याला तोडता आला नाही. आणि माझ्या राजासारखा धर्मरक्षक पुन्हा इतिहासात घडला नाही. राजा माझा मृत्यूसोबत लढाई जिंकला होता. हे पाहून औरंग्या मात्र मनाला खूप बसला होता. धन्यवाद.